गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या परिचयाची सुरुवात आहे ना, जरी चेहऱ्याने जरी होत असली ना, तरी त्याची संपूर्ण ओळख असते ना, वाणी विचार आणि कर्मानीच होत असते। म्हणून कोणीही आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर कधीच घेऊ नका, कारण या जगामध्ये ना असा कोणीही जीव नाही, असा कोणीही प्राणी नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील। तुमच्यामध्ये एक ना एक दोष असणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये कसं चांगलं करता येईल ना, कसं कर्माने जग जिंकता येईल हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, हे प्रत्येकानं ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे। प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की भगवंताने सर्व काही लिखित लिहून ठेवलेलं आहे, सर्व काही अगोदरच कोणती घटना घडणार आहे, आपलं आयुष्य कसं होणार आहे हे सर्व काही लिहून ठेवलं आहे ना। असं आपण शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये आपण ऐकत आलेलो आहोत। पण दुसरी गोष्ट राहिली ही, जर सर्व काही लिखित ठेवलेलं आहे ना, मग कर्म करायची गरजच का आहे? आपण म्हणत असतो, आपण ऐकत आलेलो आहोत, चांगले जर कर्म केले ना तर चांगले फळ मिळत असतं। पण जर भगवंताने आपलं सर्व काही लिहूनच ठेवलेलं आहे, मग कर्म करून काही फायदा आहे का? बघा, साधा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आलेला हा प्रश्न आहे, पण समर्थांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे। जो व्यक्ती भक्ती करतो, जो व्यक्ती सामर्थ्यशाली आहे, त्याच्या शरीरामध्ये ऊर्जावान निर्माण होत असते ना, तो लिहून ठेवलेलं सुद्धा पुसून टाकण्याची शक्ती आणि भक्ती या भक्तीमध्ये आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेली ही साधी सोपी भक्ती आहे ना, आपल्या जीवनामध्ये निर्माण करा। कारण या भक्ती मार्गामध्ये शिक्षणाची गरज आहे का? अजिबात नाही। जो अशिक्षित मनुष्य आहे ना, तो देखील ही भक्ती करू शकतो। म्हणजेच काय? म्हणजेच परमेश्वरानं लिहून ठेवलेल्या गोष्टीसुद्धा त्याच्यावर आपण विजय मिळवता येतो। म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। बघा, माणसाच्या जीवनामध्ये कधीकधी हा पैसा असतो ना, तो पैसा मनुष्याला एवढा अहंकारी बनवतो ना की त्याचा अहंकार जेव्हा विकोप्याला जातो ना, तेव्हा त्याच्याकडे धन लक्ष्मी असून सुद्धा त्या मनुष्याच्या अधोगतीच होते ना। बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। लक्ष्मी माता आणि भगवंत यांच्यामध्ये झालेला हा संवाद बघा। लक्ष्मी माता म्हणते की हे जग आहे ना, सर्व पैशावर चाललेलं आहे। जिथे पैसा नसेल ना, तिथे कोणालाच किंमत मिळत नाही, तुला मानसुद्धा मिळणार नाही। तेव्हा भगवंत म्हणतात, हे तू सिद्ध करून दाखव। तेव्हा परत लक्ष्मी पृथ्वीवर एक भगवंताला दृश्य दाखवते। बघा, अंत्ययात्रा चाललेली असते आणि लक्ष्मी वरून पैशाचा वर्षाव करते। सर्व लोक प्रेताला सोडून बघा पैसे जमा करायला धावतात। लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघा, तुम्ही बघितलं ना, पैशाला किती किंमत आहे। तिथे अंत्ययात्रा चाललेली असून सुद्धा सर्व अंत्ययात्रेला सोडून पैशामागे धावत आहेत। बघा, भगवंत विष्णू बघा पुढे लक्ष्मीला म्हणतात, प्रेत नाही उठलं बरं पैसे जमा करायला। बघा, ज्यांच्यामध्ये हा ऊर्जा आहे ना, हा जीव आहे ना, तेच पैसे जमा करत आहेत। मग नंतर लक्ष्मी माता म्हणते, प्रेत कसं उठणार, ते तर मेलेलं आहे। बघा, नंतर सुंदर भगवंताने लक्ष्मी मातेला उत्तर दिलं, जोपर्यंत मी या शरीरामध्ये आहे ना, तोपर्यंत तुला या जगामध्ये किंमत आहे। जेव्हा मी ज्या शरीरामधून निघून जाईल ना,
तुझा पैसा आहे ना तो मातीमोळच होऊन जाईल. बघा किती सुंदर भगवंतानं उत्तर दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाचं मागणं असावं, जर माझ्या जीवनामध्ये लक्ष्मी येत असेल ना तर लक्ष्मी सोबत नारायण सुद्धा आला पाहिजे, तरच या जीवाचं भाग्य उजळेल, तरच या जीवनाचं खरंच सार्थक होणार आहे. समर्थांनी या मनुष्य देहाला सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याचा एक दिवा आहे आणि त्या दिव्यामध्ये वात पेटवलेली आहे आणि त्या दिव्यामध्ये तेलसुद्धा आहे आणि ते तेल आहे ना ते तेल आहे पुण्याचं. आणि हे तेल जेव्हा संपत येतं ना तेव्हा समजून जावं आपली अधोगती भरपूर प्रमाणात वाढलेली आहे, आपले वाईट विचार भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत आणि आपला अंत लवकरच जवळ येणार आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो व्यक्ती पुण्य करतो, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतो, त्याचा तो दिवा असतो ना तो कधीच संपत नाही. जरी त्याचं मरण जरी जवळ आलं असलं ना तरी भाग्य उजळून टाकण्याचं कार्य आहे ना हा भक्तिमार्ग करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर कोणी व्यवस्थित भक्तिमार्ग करत असेल, जर श्रद्धा परमेश्वरावर ठेवत असेल ना, चांगले कर्म करत असेल, तर या कर्मांमध्ये एवढी शक्ती आहे ना, जे लिखित स्वरूपाचं लिहून ठेवलेलं आहे ना ते सुद्धा पुसून टाकण्याचं सामर्थ्य या भक्तिमार्गामध्ये आहे. पण जेव्हा आपले कर्म जेवढे श्रेष्ठ असतील ना तेवढी आपली भक्तिमार्ग श्रेष्ठ होईल, तेव्हा आपला पुण्य श्रेष्ठ होईल. म्हणून आता आपण पाहणार आहोत की एखादा मनुष्य असतो ना आपल्या कर्मामुळं आपलं भाग्य कसं उजळून टाकतो आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीला कसा जिवंत करू शकतो ना, आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. एक चंपापुरी नगरामध्ये एक ब्राह्मण आणि ब्राह्मणी राहत होते. त्यांना 5 मुली होत्या. 5ही मुली विधिविधानाने देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीच्या यथायोग्य पूजन करून अमर विवाहाची कथा ऐकायच्या. पूजेच्या वेळी 4 मुली दिवा लावायच्या आणि तेव्हा तो दिवा पूजा पूर्ण होईपर्यंत तो जळत राहायचा. परंतु 5व्या मुलीचा दिवा कथा पूर्ण होण्या अगोदरच संपायचा. हा सर्व प्रकार पाहून 5व्या मुलीला काळजी सतावू लागली. सर्व बहिणींचा दिवा जळत असतो, परंतु माझा दिवा का विझतो बरं? एके दिवशी 5व्या मुलीनं घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा आई म्हणाली, मुली यामध्ये काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. उद्यापासून तू दिव्यामध्ये जास्त प्रमाणात तूप टाक. मुलगी तसेच करू लागली. काही दिवसानंतर ब्राह्मणानं 5ही मुलींचं लग्न केलं. 4ही मुलींच्या घरामध्ये अन्नधान्याचं भांडार भरलेलं होतं. परंतु 5व्या मुलीची आर्थिक स्थिती कमजोर होती, ती गरीब होती. 5व्या मुलीचा नवरा जंगलातून लाकडे तोडून घेऊन येत असे. गरीब परिस्थिती असूनसुद्धा 5वी मुलगी खूप संतुष्ट होती आणि हुशारसुद्धा होती. ती कधीच कोणाकडे कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नसे. विवाहानंतरसुद्धा ती महादेव आणि माता पार्वतीचं पूजन करायची. एके दिवशी 5व्या मुलीचा नवरा कमी लाकडे घेऊन घरी येतो. तेव्हा तिने विचारते, काय झालं, आज तुम्ही लाकडं कमी का आणलीत? तेव्हा नवरा म्हणाला, आज मला बरं वाटत नाही, मला ताप आलेला आहे. दुसऱ्या दिवशी मुलगी नवऱ्याला म्हणाली, आज तुमची तब्येत बरी नाही ना, त्यामुळं आज मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलामध्ये येणार आहे. 5व्या मुलीनं सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि ते नवऱ्यासोबत जंगलामध्ये जायला निघाली. जंगलामध्ये गेल्यानंतर नवऱ्याची तब्येत आणखीच खराब झाली आणि याच आजारपणामध्ये नवऱ्याचा मृत्यू होतो. 5वी मुलगी जंगलामध्ये एकटीच होती. तिच्या मदतीसाठी तिथे कोणीच नव्हतं. पतीचं मस्तक मांडीवर ठेवून ती शोक करू लागली. रडत रडत ती भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांना पुकारू लागली, हे महादेव, माता पार्वती, मी नेहमी तुमची पूजा केली आहे, तुमच्या विना माझा कोणीच नाही. घरी जाऊन माझ्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना मी काय सांगणार आहे?
पाचव्या मुलीचा हा विलाप आणि खरी भक्ती पाहून माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे प्राणनाथ, निर्जन अरण्यात आपल्याला कोणीतरी बोलवत आहे, आपल्याला त्याचं रक्षण करायला हवं. अशा प्रकारे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ त्या पाचव्या मुलीजवळ जातात आणि तिथे गेल्यानंतर माता पार्वती विचारते, पोरी तुला काय झालेलं आहे, तू रडत का आहेस? तेव्हा त्या पाचव्या मुलीनं सर्व हकीकत माता पार्वतीला सांगितली. त्यानंतर तिने महादेव आणि माता पार्वतीचं चरण पकडलं आणि विनंती करू लागली. पाचव्या मुलीच्या पूजेनं, त्या भक्तीनं प्रसन्न होऊन भगवान शिव आणि माता पार्वतीनं तिच्या नवऱ्याला जीवदान दिलं आणि आशीर्वादसुद्धा दिले की जी पण सौभाग्यवती स्त्री आहे ती श्रद्धा आणि भक्तीनं शिव पार्वतीची पूजा करेल ना, अमर सुहागाची कथा ऐकेल ना, ती अखंड सौभाग्यवती राहील. तिच्या घरामध्ये अन्नधान्याचं भांडार भरतील, सुख संपत्तीची तिला कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, जी स्त्री असेल अथवा पुरुष असेल, मनोभावे भगवंताची भक्ती करत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार निश्चित होत असतो. आता कधीकधी काही लोकांना अंधश्रद्धासुद्धा वाटेल, पण विश्वास असतो ना, विश्वास हा खूप वेगळा असतो. बघा, काही गोष्टींमध्ये अंधश्रद्धासुद्धा असते. बघा, काही गोष्टी अशासुद्धा असतील की मनुष्य न पाहता विश्वास ठेवतो. काही भक्तिमार्गसुद्धा असे आहेत, भरपूर असे आहेत ना की ते जेलमध्ये गेलेले आहेत, तुरुंगवास भोगत आहेत. पण हा भक्तिमार्ग आहे ना, हा अजिबात अंधविश्वास नाही. एकदा विश्वास ठेवून बघा, कधी तुम्हाला सद्गुरू दर्शन देतील ना, कधी समर्थ वाणी तुमच्या आयुष्याचं सोनं करून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बघा, एकदा देवर्षी नारद मुनी वैकुंठ धामामध्ये गेले होते. तेव्हा तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू यांना नमस्कार केला आणि नारदजी भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणाले, प्रभू, पृथ्वी तलावर तुमचा प्रभाव कमी होत आहे. तुमच्या मार्गावर चालणाऱ्या बघा चांगलं फळ मिळत नाही. जे लोक पाप करत आहेत ना, ते आनंदी आहेत. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू देवर्षी नारद मुनी यांना म्हणाले, असं काहीच नाही. जे काही होत आहे ना, ते सर्व नियतीला मान्य आहे आणि नियतीनुसारच होत आहे. नारदजी म्हणाले, मी तर बघून आलो आहे, पापी लोकांना चांगलं फळ मिळत आहे आणि सत्य मार्गावर जो चालतो ना, धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना वाईट फळ मिळत आहे. तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही मला अशी कोणती तरी एक घटना सांगा. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, आताच मी एका जंगलातून जात होतो. तेव्हा तिथे एक गाय दळदळीमध्ये अडकलेली होती आणि तिला वाचवणारा तिथे कोणीच नव्हता. तेवढ्यात एक चोर तिथून जात होता. गायीला दळदळीमध्ये अडकलेलं पाहून सुद्धा तो चोर तिला वाचवण्यासाठी थांबला नाही. इतकंच नाही तर तो चोर त्या गायीवर पाय ठेवून दळदळ पार करून निघून गेला. पुढे गेल्यानंतर त्या चोराला सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी सापडली. प्रभू, काही वेळानंतर तिथेच एक वृद्ध साधू जात होता. तेव्हा त्या साधू महाराजांनी त्या गायीला वाचवण्याचे प्रयत्नसुद्धा केले. त्यांच्या शरीरामध्ये जी काही ताकद होती ना, जी काही शक्ती होती, त्या शक्तीनं त्यांनी त्या गायीला वाचवण्याचे प्रयत्नसुद्धा केले. अखेर त्यांनी त्या गायीला वाचवलं. परंतु मी तिथे पाहिलं की गायीला त्या दळदळीमधून बाहेर काढल्यानंतर ते साधू पुढे गेले आणि त्यानंतर ते एका खड्ड्यामध्ये पडतात. प्रभू, आता तुम्हीच सांगा, हा कोणता न्याय आहे बरं? नारदजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर श्रीहरी विष्णू म्हणाले, नारदजी, हे अगदी योग्य झालं आहे. जो चोर गायीवर पाय ठेवून पळून गेला ना, त्याच्या नशिबामध्ये तर खूप मोठा खजिना होता. परंतु त्याच्या एका पापामुळे त्याला फक्त काही मोहराच मिळाल्या आहेत आणि त्या साधूला खड्ड्यात यासाठी पडावं लागलं कारण त्याच्या नशिबामध्ये मृत्यू लिहिलेला होता. परंतु गायीला वाचवल्यामुळं त्याच्या पुण्यामध्ये वाढ झाली आहे आणि त्याचे मृत्यू एका साधारण अशा दुखापतीत बदललं.
माणसाचं भाग्य असताना त्याच्या कर्माने निश्चित केलं जात असतं. तर हे देवर्षी मनुष्याने कर्म करत राहिलं पाहिजे, कारण कर्मामुळेच नशीब बदलता येतात. तर एकदा प्रेमपूर्वक म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. समर्थांनी इथे सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, वाईट लोकांना देव असतो ना, तो खूप काही देत असतो, पण साथ मात्र कधीच देत नाही. आणि चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेत असतो, पण त्यांची साथ कधी सोडतो का? कधीच साथ सोडत नाही. म्हणजे वाईट मनुष्य आणि चांगला मनुष्य याच्यामध्ये हा फरक आहे की परमेश्वर असतो ना, एवढं भोळं दैवत आहे की कधीही कोणावर अन्याय मात्र होऊन देत नाही. पण जो चांगला मनुष्य असतो ना, ज्याचे चांगले कर्म असतात, त्याची तो कधीच साथ सोडत नाही. म्हणून मनुष्याने चांगले कर्म करायला हवे. जोपर्यंत मनुष्य स्वतःचे कर्म चांगले करत नाही ना, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही. जरी त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी असली तरी त्या लक्ष्मीचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. ज्या लक्ष्मीनं समाधान प्राप्त होत नसेल ना, तर अशी लक्ष्मी येऊन, अशी धन दौलत येऊन काही फायदा आहे का? अजिबात नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मना सर्वता सत्य सांडू नको रे, मना सर्वता मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. बघा, हे म्हणा, जे परम सत्य आहे ना, ते कधीच सोडू नको. सत्याचा जो आहे ना, सत्य ते सत्यच असतं. तरी सत्य ते अगोदर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तरी त्याचा शेवट असतो तो चांगल्या मार्गानेच होत असतो. जरी सत्याला तुम्ही कितीही वाईट बोलण्याचा प्रयत्न केला, कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य असताना ते कधीच वाईट होत नसतं. म्हणजेच तू नेहमी सत्याची कास धरून राहा. जे असत्य आहे ना, त्याचा आधार घेऊन कधीही मांडणी करू नकोस. म्हणजे आधार घेऊन धन संपत्ती कधीही मिळवू नकोस. म्हणजे असत्याचा आधार घेऊन एखादी गोष्ट सत्य आहे असा आभास निर्माण करू नकोस. हे म्हणा, जे सत्य आहे ना, ते स्पष्टपणे खऱ्या शब्दामध्ये बोलायला हवं, आणि जे असत्य आहे त्याचा नेहमीच त्याग करायला हवा. म्हणजेच काय, जोपर्यंत समर्थांनी सांगितलेला हा भक्तिमार्ग आहे ना, जोपर्यंत ह्या देहामध्ये निर्माण होईल कधी, जोपर्यंत आपले कर्म चांगले होत नाही, आपण सत्य वागत नाही, आपण वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती असते, ती संपत्ती आपण मिळवून जर आपण भक्तिमार्गामध्ये राहत असू ना, तर सर्वात जास्त पाप मनुष्याला लागत असतं. म्हणून अगोदर आपल्याला गरजेचं काय आहे की आपण अगोदर कर्म चांगले करून भक्तिमार्गामध्ये यायला हवं. जर आपण भक्तिमार्गामध्ये असून जर वाईट कर्म करत असू, तर त्या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. म्हणून या जीवनामध्ये भक्तीशिवाय टिकणारं कोणतंही साधन नाही. या नामाशिवाय टिकणारं काहीच नाही. सर्व या जगामध्ये नश्वर आहे. कधी निघून तुझ्या जीवनामधून जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मेमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. म्हणजेच काय, हे म्हणा, हे भौतिक जग आहे ना, म्हणजेच हा मृत्यूलोक आहे, हेच या जगामधलं सर्व सत्य आहे. तरीही जिवंत असेपर्यंत सर्व लोक मी करत असतात, माझं माझं करत असतात. त्यांना असं वाटत असतं या जगामध्ये जे काही आहे ना, ते सर्व माझं आहे. आणि या मीपणानेच मनुष्यामध्ये अहंकार निर्माण होतो. आणि जेव्हा हा अहंकार निर्माण होतो, तेव्हा माणसाची अधोगती झाल्याशिवाय राहते का? म्हणून आपण जणू चिरंजीव आहोत असंच सर्व मानत असतात. प्रत्येकाला असंच वाटत असतं की आपण अमर झालेलो आहोत.
आणि त्याच तोऱ्यामध्ये जगत असतात. पण मृत्यूची ही झडप असते ना, ती प्रत्येकावर पडत असते. आणि जेव्हा ही झडप पडते ना, सर्व टाकून त्या विचारांना हे जग सोडून जावं लागतं. पण हे मनुष्याला कळतं का? जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत त्याला काहीच कळत नाही. त्याला असं वाटत असतं, या जगामध्ये मी आहे ना, तो अमर मनुष्य आहे. मी जे ठरवेल ना, तेच मी करेल. मला काहीही कसलं पुण्य पाप या गोष्टीशी मला काहीही संबंध नाही. पण जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा सर्व काही मी करत राहशील. तुझ्या ओठांमध्ये सांगण्यासाठी शब्दसुद्धा राहणार नाही. तुझी वैखरी आहे ना, ती वैखरी मुकी होऊन जाईल. तुझ्या या तोंडातून शब्दसुद्धा बाहेर फेकणार नाही. म्हणून आतासुद्धा वेळ गेलेली आहे का? अजूनही तुझ्या शरीरामध्ये प्राण आहेत ना, अजूनही परमेश्वराला शरण जा. कारण माझा भगवंत आहे ना, तू कधीही शरण जा, तुला नक्कीच माफ करेल. पण जोपर्यंत या अहंकारामध्ये तू राहशील ना, तोपर्यंत तुझी सुटका कधीच होणार नाही. का? कारण रामायणामध्ये जशी रावणाची अवस्था झाली ना, एवढी श्रीमंती असूनसुद्धा काही फायदा झाला का? काहीच फायदा झाला नाही. पुढे समर्थांनी श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मना वासना चुकवी येरझारा, मना कामना सांडी रे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. म्हणजेच काय? हे मना या वासनांच्या आहारी जाणारे लोक असतात ना, ते जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहतात. म्हणजेच काय? म्हणजे ज्याच्या मनामध्ये वासना आहे. बघा आपल्याला काय सांगितलं आहे समर्थांनी, की जी परकी स्त्री असते ना, ती माते समान मानायला हवी. परस्त्री असते ती माते समान मानायला हवी. पण आपले हे डोळे आहेत ना, ते मानतात का? कधीतरी विचार करायला हवा. आपण भक्ती मार्गामध्ये किती चांगले आहोत ना, हे समर्थांनी 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या तुम्ही आजमावून बघायला हव्या. पहिली गोष्ट म्हणजे परधन असतं ना, ते भयावह असतं. जर एखाद्या आपण स्थळी चाललेलो असू, जर भरपूर लाखो रुपयांची रक्कम पैशांची तिथे पडलेली असेल आणि जर आपण ती घेतली नाही ना, तर आपण समजावं की समर्थांनी सांगितलेल्या भक्तिमार्गामध्ये आपण व्यवस्थित चाललेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट, जर समोरची कोणतीही स्त्री असेल तर ती आपल्या डोळ्यांना आपल्या मातेसमान वाटत असेल ना, तर समजून जावं आपले कर्म आहेत ना, ते चांगल्या गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत आणि आपली भक्ती सर्व श्रेष्ठ होत चाललेली आहे. पण मनुष्य मात्र या गोष्टींकडे लक्ष देतो का? मनुष्य बघा भक्तिमार्ग करतो, दर हप्त्याला श्रवण करतो, पण त्या श्रवणाचा काही फायदा होतो का? एक कानातून ऐकतो आणि दुसऱ्या कानातून तो सोडून देतो. मग त्या श्रवणाचा आणि त्या भक्तिमार्गाचा काही फायदा आहे का? अजिबात फायदा नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मना, या वासनांच्या आहारी जाणारे लोक असतात ना, ते जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून जातात. तू हा सापळा चुकव. जेव्हा तू वासनांच्या आहारी जाणार नाहीस ना, तेव्हा तू जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणार सुद्धा नाही. तुला मृत्यूची भीतीसुद्धा वाटणार नाही. म्हणजेच तुझ्या इच्छा आहेत ना, त्या वासनांवर तू नियंत्रित ठेव. हे म्हणा, दुसऱ्यांची संपत्ती आहे, दुसऱ्याची परस्त्री आहे, याची कामना तू सोडून दे. अपुऱ्या वासनांमुळं गर्भवाप घडतो आणि गर्भवासामुळं अत्यंत अनंत यातना या हृदयाला सहन कराव्या लागतात, या आत्म्याला सहन कराव्या लागतात. त्यामुळं हे सज्जना, या वासनेचा तू त्याग करायला हवा. आणि जेव्हा तू या वासनेचा त्याग करशील ना, तेव्हा कधी तुला परमेश्वराची भेट घडून जाईल ना, तुला सुद्धा कळणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनुष्याला असतो ना, तो पूर्वजन्मीच्या कर्मामुळं त्याला मनुष्यास परत जन्म घ्यावा लागतो. कारण का? कारण त्यांनी जे कर्म केलेले असतात ना, ते कर्म त्याला फेडावेच लागतात.
परंतु शेवटी तो जन्म घेऊन सुद्धा मृत्यूच्याच मुखात जातो ना. म्हणून जगामध्ये मोठमोठे थोर लोक होऊन गेले आहेत, पण ते सर्व मृत्यूच्याच मार्गाने गेले. आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरूनसुद्धा गेलेले आहेत. संचारचक्र आहे ना, हे भौतिक जीवनाची लालसा हे मनातून सोडून द्यायला हवी. पण हे मन तसं करतं का? म्हणून हे मन स्थिर असायला हवं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मन स्थिर कधी राहील? जेव्हा हे मन भक्ती मार्गामध्ये रमून जाईल, 2 वेळची उपासना करेल. आणि उपासना झाल्यानंतर हे मन आहे ना, ते आपल्याला समर्थांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. परधन भयावं, परश्री माते समान, या 2 गोष्टींचं जेव्हा पालन करेल ना, तेव्हाचे मन बघा एक चित्त होऊन जाईल. आणि जेव्हा हे मन एक चित्त होतं ना, तेव्हा कितीही दुःखाचं सावट आलं तरीही ते सुखामध्ये कधीही परतून जाईल ना, ते कळणार सुद्धा नाही. म्हणून ज्याच्या मुखातून सदैव राम नाम घेतलं जातं ना, त्याला कामवासना कधीच बाधू शकत नाही. पण आपल्या मुखामध्ये रामनामाचा उच्चार होतो का? रामनामाचं संकीर्तन भजन आपल्या देहामध्ये घडतं का? कधीच घडत नाही. आपण नुसत्या आपल्या अहंकारामुळं दुसऱ्यांच्या चुका शोधत असतो, पण स्वतःच्या चुका मात्र आपल्या तशाच राहून जातात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा आपल्या या देहामध्ये, या वैखरीमध्ये राम नामाचं नामस्मरण करा. तुमचे पाप कधी धुळीस मिळून जातील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, सदा देवकाची झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजेच काय? म्हणजे सदैव देवाच्या कार्यामध्ये जो आपला देह झिजवतो, सदैव ज्याची वाचा नित्य नेमाने राम नाम घेत राहते ना, जो नेहमी उत्तमपणाने स्वधर्माच्या मार्गाने चालतो, असा व्यक्ती आहे ना, तो या जगामध्ये सुंदर असतो. स्वधर्म म्हणजे काय? बघा, स्वतःच्या आयुष्याचं परम ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याकडे जे असलेलं ज्ञान आहे ना, त्या कौशल्याचा वापर करून आपलं कर्तव्य चोख बजावणं म्हणजे स्वधर्म आहे ना. तोच सर्वोत्तमाचा भक्त आहे या जगामध्ये. तोच सर्वात लाडका भक्त आहे ना, तो परमेश्वराचा होऊन जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जो परमभक्त असतो ना, तो प्रत्येक कामामध्ये आपल्या भगवंताचं नामस्मरण करत असतो. प्रत्येक काम करतावेळी, प्रत्येक कामाची सुरुवात करतावेळी भगवंताच्या नामाने सुरुवात करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपल्या जीवनामध्ये दुःख असतील, भरपूर जीवन संकटांनी भरलेलं असेल ना, तरीही हिरमसून कधीच जाऊ नका, अजिबात दुःखी होऊ नका. परमेश्वराचा धावा एवढा जोरात करा ना, की ते दुःख कधी पळून जाईल कळणार सुद्धा नाही. कारण या परमेश्वराच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे ना. तुम्ही परमेश्वराचं 15 मिनिटसुद्धा तुमच्या या वैखरीमध्ये राम नाम जर तुम्ही उच्चारत असाल ना, तुमचं 50% दुःख आहे ना, ते कमी होऊन जाईल. पण आपण असं कधी करतो का? कधीच करत नाही. परमेश्वराचं ध्यान करायला हवं, परमेश्वराची उपासना करायला हवी, तरच या जीवनाचं सार्थक होऊन जाईल. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या मनुष्याला जर सुखी व्हायचं असेल ना, त्या मनुष्याने या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. हे आयुष्य जगताना कुणावर फार काळ रुसू नये, रागवू नये, भांडणसुद्धा करू नये. जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं, आणि नाही जमलं तर तो विषय तात्पुरता तिथे कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा आबोळा फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार घ्यायची कोणी? तर समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याला सुखी व्हायचं आहे ना, त्याने पहिली माघार घ्यायला हवी. कारण अहंकार असतो ना, तो सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा,
कारण अहंकाराची वात विझवण्याची मजा ज्याला कळली ना, तोच जीवनाचा खरा सुखी माणूस आहे. पण मनुष्य हे करतो का? ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आहे ना, तो स्वतःला खरा मानत असतो. ही आजच्या या कलियुगातली मोठी शोकांतिका आहे. पण जो सत्य आहे तो कधीच दुसऱ्याला सांगत नाही की मी सत्य आहे. पण जो असत्य आहे ना, तो असत्य असून सुद्धा सांगत असतो की मी सत्य आहे. म्हणून जीवनामध्ये संगत संतांची करा. जर संतांची संगत केली ना, तर तुमचं जीवन कधी श्रेष्ठ होऊन जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.